नमस्कार। विश्व शांति दर्शन चैनल पर हम आप सबका हार्दिक स्वागत करते हैं। ये चैनल MIT का चैनल है और MIT के संस्थापक हैं विश्वधर्मी विश्व शांति के उपासक विश्वनाथ दादा कराड। 3 फरवरी ये एक ऐसी तारीख है जो हम बरबस याद करते हैं, और न केवल याद करते हैं बल्कि वो हमेशा याद रखना चाहते हैं। 3 तारीख यानी विश्वनाथ दादा कराड का जन्मदिन, और उनके जन्मदिन के उपलक्ष्य में ही हमने बातचीत करने के लिए आज अपने स्टूडियो में आमंत्रित किया है डॉक्टर संजय उपाध्याय को। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर संजय उपाध्याय भी एक जाना पहचाना नाम है। वे एक प्रखर वक्ता हैं। गप्पाष्टक और मन करारे प्रसन्न जैसे उनके कार्यक्रम जिस तरह से लोकप्रिय हैं आप जानते ही हैं। वर्तमान में वे MIT के चीफ मेंटोर और एडवाइज़र हैं, और इसलिए इस अवसर पर विश्वनाथ दादा कराड को उनके जन्मदिन की अनंत शुभकामनाएं देते हुए हम डॉक्टर संजय उपाध्याय को बातचीत के लिए आमंत्रित करते हैं। आपका हार्दिक स्वागत। कैसा महसूस करते हैं वहाँ का वातावरण? डॉक्टर कराड को लेकर आपकी अपनी समझ, उनके व्यक्तित्व के प्रति आपका नज़रिया हम सब जानना चाहते हैं। बिल्कुल, ये हुआ कि वक्ता के तौर पे मुझे आमंत्रित किया गया था। करीबन 25 साल हुए वो संत तुकाराम संत ज्ञानेश्वर एंडोमेंट लेक्चर सीरीज आयोजित करते हैं। अच्छा। मन शांति ते विश्व शांति, ऐसा टॉपिक था मेरे भाषण का। और कराड सर ने जब मेरा भाषण सुना तो उन्होंने कहा कि हम विश्व शांति का काम कर रहे हैं, तो क्या आप उसमें आओगे क्या? तो वैसे मैं MIT में आने के बाद उनके साथ ही डायरेक्ट काम किया। मतलब विश्व शांति संघ करके एक संस्था थी, तो वो फिर कार्यकारी संचालक के रूप में मैंने उसका काम शुरू कर दिया। विश्वनाथ कराड जी की जो जिंदगी का जो हेतु है वो उसी समय से वो पढ़ रहा हूँ कि वो किस तरह से काम करते हैं। संजय जी, चर्चा तो हमारी जारी रहेगी ही, लेकिन एक छोटा सा विराम ले लेते हैं। नमस्कार, दिस इज वर्षा उसगांवकर। Sir, I wish you a very, very happy birthday. May you get more health and peace in the years to come. May you continue to spread the culture of peace in the world, going beyond caste, creed, race, religion, and boundaries of nation. Once again, many happy returns of the day. Jeevit Sharad Shatam. एक बार फिर स्वागत है आपका। हम चर्चा कर रहे थे, उसी चर्चा को आगे बढ़ाते हैं। विश्वनाथ दादा कराड त्यांची आस्था ज्ञानेश्वरांप्रती खूप आहे। ते असीम भक्त आहे ज्ञानेश्वरांचे, आणि त्यांच्या जीवनावर अध्यात्माचा मोठा प्रभाव आहे। जेव्हा आपण पसायदान म्हणतो, पसायदान म्हणजे ईश्वराकडून मागितलेला कृपाप्रसाद, आणि जे आपण प्रस्थानत्रयी म्हणतो की प्रस्थानत्रयीमध्ये 3 गोष्टी आहे, आणि त्याच्यामध्ये मग प्रेयाकडून श्रेयाकडे जाण्याची, बरोबर आहे, आणि प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाण्याचा तो मार्ग आहे। जे आध्यात्मिक चिंतन आहे त्यांचं, कारण तो पण एक असा संमेल आहे, म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक बरोबर ते विचार चालतात। काय वाटतं तुम्हाला या संदर्भात त्यांचे विचार किंवा तुम्ही जवळून पाहिलेला अनुभव? भारतामध्ये शिक्षण आणि अध्यात्म याची सुरुवातीला सांगड होती गुरुकुल पद्धतीमध्ये। जसं इंग्रजांच्या आधिपत्याखालचं शिक्षण आलं तसं त्यातलं अध्यात्म बाजूला काढण्यात आलं, त्यातला धर्म बाजूला काढण्यात आला, आणि फक्त शिक्षण राहिलं। कराड सरांच्या घरामध्येच वारकरी संप्रदाय असल्यामुळे त्यांची मोठी बहीण दरवर्षी वारीला पंढरपूरला जात असे। स्वाभाविक आहे,
मोठ्या बहिणीच्या प्रभावाखाली आलेली सगळी भावंडं आहेत. हो. आणि त्यामुळे कराड सरांच्या जीवनामध्ये त्यातली जी शुचिता आहे हं. ती शुचिता लहानपणापासूनच आहे. वारकरी संप्रदायाचं ते वैशिष्ट्य आहे. आचरणातली शुचिता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे वारकरी संप्रदायामध्ये. आणि कुठच्याही प्रकारचा अभिनिवेश न घेता जगणं. त्यामुळे तुम्हाला वारकरी जेव्हा एकमेकांना भेटतात ते एकमेकांनाच माऊली माऊली म्हणतात. हो. त्यामुळे जे जे भेटे भूत त्याचं माने जे भगवंत, अशी जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात आणतात. स्वाभाविकता एका शेतकरी कुटुंबातील व्यक्ती शिकली आणि इंजिनियर झाली. ते इंजिनियर झाल्यामुळे अभियांत्रिकी भाग त्याच्यामध्ये आला. हं. आता होतं काय, आपल्याकडे जसं जास्त शिकतो तसं तो देवापासून दूर जातो हो. माणूस. आणि देवापासून दूर गेला असेल तरच तो ज्ञानी आहे असा आमचा समज आहे. हो. और आजकल वो ट्रेंड दिखाई देता है. द मोर दे क्लेम देमसेल्व्स टू बी इंटेलेक्चुअल, अगर वो धर्म के बारे में बात नहीं करेंगे, स्पिरिचुअल बात नहीं करेंगे, तो वो ये अंधश्रद्धा है, इस तरह से देखते हैं. जी जी. लेकिन कराड़ सर के मन में तो परंपरा से आया हुआ विचार था वारकरी संप्रदायातून. ऐसे होता है कि किताब की दुकान में जाने के बाद जो किताब मांगी है वो ढूंढने के लिए समय लगता है, इसलिए दुकानदार ने कहा तब तक ये पढ़ो करके उन्होंने 10 पेज विवेकानंद की किताब उनके सामने रखी थी. अभी ये तो कई लोगों ने देखी होगी, लेकिन कराड़ सर के मन में पहले से ही वो विचार होने की, हां, त्यामुळे ते पुस्तक हातात घेतल्यानंतर तो इन्फ्लुएन्स झाला विवेकानंदांचा. आणि त्यातून प्रामुख्याने एक वाक्य की विज्ञान आणि अध्यात्म जगात शांती निर्माण करेल एकत्र आलं तर, हा विचार त्यांच्या मनात रुजला. त्यामुळे MIT 1983 साली स्थापन केल्यापासून डोक्यामध्ये तो विचार सतत आहे. हो. की शिक्षण आणि विश्वशांतीच्या दिशेनं जाणारं अध्यात्म हे एकमेकांना जोडून जाऊ शकतं का. आणि म्हणून आमच्या MIT मधली जी प्रार्थना आहे 4 मिनिटाची, दररोज 11:15 वाजता ती सुरू होते. त्यामध्ये ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्यापासून. आता आधुनिक काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना ही काही शाळा नव्हे. आणि अलीकडच्या काळात तुम्हाला माहिती आहे कॉलेजमध्ये येणारी मुलं प्रार्थना वगैरे बंद झाली. मुलांना प्रार्थना बंद आहे, मुलांना ते आवडत नाही. कारण मुलांना शिक्षणच असं मिळालेलं आहे की हे सगळं आध्यात्मिक आहे म्हणजे अंधश्रद्धेचं आहे. त्यामुळे ते बिलीव्ह करत नाहीत त्याच्यावरती. पण कराड सरांनी ते तिथे आणून ठेवले आहे. ते बघून मला जास्त आकर्षण निर्माण झालं की आज 2000च्या शतकामध्ये अशा पद्धतीने एखादी व्यक्ती महाविद्यालयामध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या पद्धतीची प्रार्थना सुरू ठेवते. तर मला नेहमी भगवद्गीतेतला श्लोक आठवतो. त्याच्यामध्ये भगवद्गीतेत कृष्ण म्हणतो यंत्रारूढस्य मायया. मतलब हां, तो मी यंत्रामध्ये पण मीच आहे असं जेव्हा श्रीकृष्ण सांगतो तेव्हा मला कराड सरांचं सांगणं जे आहे ते पटत राहतं. अडचण अशी आहे देवदास जी की कई व्यक्ति ऐसे रहते हैं जिनको नापने की ताकत वर्तमान में भी नहीं रहती. हाँ. और समय के बाद हम समझ पाते हैं. हाँ, लेकिन तब तक समय निकल जाता है हमारे हाथों से जी. कि आज हमारे साथ ये व्यक्ति थी और ये व्यक्ति ने क्या काम किया है. तो कराड़ सर के बारे में ऐसे होता है जी. ऐसा मेरा अनुभव. अभी 2009 से काम कर रहा हूँ की कराड़ सर का जो ख्याल है वो समझने के लिए त्यांच्या विचारातला द्रष्टेपणा जो आहे तो समजून घ्यायची कुवत पण लागते. अजून वेळ यायची आहे असं तुम्हाला वाटतं का. हां, अजून याचं कारण असं आहे की राजाच्या लक्षात यायला पाहिजे ते. हो. हां, राजा कालस्य कारणम असं भीष्मांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे इतिमे ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यम तरम मया विमृश्यत दशेषण यथेच्छसे तथा करू ऐसे कृष्ण अर्जुन से कहता है. परंतु कराड सरांच्या यथेच्छसी तथा करूमध्ये जगाचं भलं आहे, विश्वाचं भलं आहे. आणि तो विचार सांगायला लागल्यानंतर आजची माणसं एकदम कासवासारखी इंद्रिय आत घेतात, ते सेल्फ आयसोलेशनमध्ये जातात. संजय जी, चर्चा तो हमारी जारी रहेगी ही, लेकिन एक छोटा सा विराम ले लेते हैं. डॉक्टर कराड़ साहब जो कि शांति प्रिय है, आध्यात्मिक है और इनकी जो सोच है वो केवल मानवता और केवल मानवता है. न जात, न पात, न धर्म, न रंग, न भेद, न सीमाएं. उनके लिए सारा ये विश्व जो है एक घर है. डॉक्टर साहब ने अपने कल्पकता से इस देश का तिरंगा जो है 7 समंदर पार ला रहा है.
जो इन्होंने एक डोम बनाया है, जो आज दुनिया का सबसे बड़ा डोम है। वो डोम जो है वो शांति का डोम है, वो सद्भावना का डोम है, वो प्रेम और भाईचारे का डोम है, वो शिक्षा का डोम है। ऐसे हमारे डॉक्टर कराड़ साहब के जन्म दिवस की हमको अनंत शुभकामनाएं देते हैं और ईश्वर से प्रार्थना करते हैं कि उन्हें उत्तम आरोग्य और उदंड आयुष्य दे। एक बार फिर स्वागत है आपका। विश्वनाथ कराड दादा स्वतः विज्ञानाचे विद्यार्थी हो आणि अध्यात्मावरती एवढा त्यांचा विश्वास, हो कारण की धर्म आणि अध्यात्म हे एक नाही आहे, हे थोडं वेगळं आहे. धर्माच्या पुढची पायरी आहे Correct. अध्यात्म. आणि मला एक प्रसंग आठवतो जो स्वतः त्यांच्या तोंडून मी ऐकलेला आहे हो की जेव्हा अक्का गेल्या तर कराड साहेबांनी स्वतः सांगितलं की कुणाला विश्वास बसणार नाही. मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी, हो पण मी नव्हतो त्यावेळेस. आणि जेव्हा मी पोचलो, आणखीन अक्का गेलेल्या होत्या, तर मी अगदी कासावीसून म्हटलं की अक्का एकदा तरी माझ्याकडे बघ. आणि कराड साहेब म्हणाले की मला ती अनुभूती झाली की अक्कानी डोळा उघडला आणि एकदा माझ्याकडे बघितलं. बरोबर. म्हणजे आज जर मी हे सांगायला गेलो तर कुणाला विश्वास बसणार नाही. नाही आणि ते तर सर्वांनाच माहिती आहे की अक्का स्वतः स्मशानात होत्या आणि त्यांनी आपलं कुंकू पुसून टाकलं हो आणि सगळं आता की आता माझा संबंध काही संन्यास नाही. घेतला आणि हो, भावंडांना मी आता या सांभाळलं. भावंडांना काय सांभाळ. आहे याच्यामध्ये एक सायन्स आहे. हं. ते सायन्स आमच्यापर्यंत पोचलं नाही. अध्यात्मामधल्या योग प्रक्रियेमध्ये प्राण धारण करणं नावाची एक क्रिया आहे. तर तुम्ही प्राण कुठे मस्तकात धारण करून ठेवता, हो. ब्रह्मस्थानी. आणि तसं धारण करता येतं ते दोन मार्गाने येतं. हो एक भक्ती मार्गाने शक्य आहे हो आणि एक योग मार्गाने शक्य आहे. मार्गाने. हो प्रयागका या भक्ती मार्गातल्या सर्वोच्च असल्यामुळे देवावरची म्हणजे त्या जेव्हा इंद्राणीचं गढूळ पाणी पित होत्या हा. तेव्हा कराड सरांनी थांबवलं. त्याच्यावरती त्या म्हणतात की तो बघून घेईल, हो माऊली बघून घेईल. तो विश्वास तो पाहिजे माऊली मनामध्ये. पाण्याचं डीएनए बदलेल. आम्ही पित असताना माऊली आत जाणारं पाणी हे तीर्थरूपानंच जाईल आतमध्ये. हो ही ताकद माइंड ओव्हर मॅटर याच्यावरती अवलंबून आहे. आणि खरंच. आत्ताचं 2022चं नोबेल पारितोषिक ज्यांना देण्यात आले ते सायन्स तेच सांगतायत की तुम्ही बघता म्हणून दिसतं असं. आत्ताचं फिजिक्सचं जे नोबेल मिळालं या वर्षीचं, क्वेश्चन इज दिस, हा मुद्दा गजानन महाराजांच्या पोथीमध्ये पण आहे हो की पुष्कळ गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर ते तिथले पंडित म्हणाले की त्यांच्या कपाळावर लोणी ठेवा ते वितळेल म्हणून. हा म्हणजे ते अजून आहेत. एक्झॅक्ट. आता आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये श्रद्धेनं या गोष्टींकडे बघून त्यातलं विज्ञान शोधून काढण्याची मनोवृत्ती नाही. ती मनोवृत्ती असती तर ह्याच्यावरती विश्वास ठेवता येतो, पण ते तसं घडलं तुम्ही म्हणता ते. हो आणि ही कराड सरांचं हे जे वैशिष्ट्य आहे ते आज त्यांच्या घरापासून MITच्या स्टाफपर्यंत जर समजून घ्यायचं असेल तर त्या समजणाऱ्याला ती वृत्ती हवी, हो तर समानशील सक्षम होईल, नाही तर होणार नाही. त्यामुळे यांच्या मनातले विचार जर पुढच्या 25 वर्षानंतरचे असतील तर त्यांनी बांधलेल्या सगळ्या इमारती, त्यांनी केलेले विचार सगळे, हो ज्या पद्धतीनं माढा गावात शिकले कराड सर, म्हणजे रामेश्वरचं शिक्षण शाळा नाही म्हणून, हो आणि आता माणा गावात गेले. ते माढापासून माणापर्यंत हो चायना बॉर्डरवरती हो हो हा प्रवास अत्यंत विलक्षण आहे. खरं आहे. आणि हा प्रवास होत असताना माणसाचं 10-25 वर्ष पुढे असणं हे वर्तमानातल्या माणसांच्या रचनेमध्ये कम्पॅटेबल राहत नाही. संजय जी, चर्चा तो हमारी जारी रहेगी ही, लेकिन एक छोटा सा विराम ले लेते हैं. आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांची जन्मतारीख जी आहे 3, त्याचं आणि सरांचं नातं फार छान आहे असं मला मनापासून वाटतं. त्याचप्रमाणे संगीताची 3 अंग आहेत की ज्या विषयावरती विश्वशांती विद्यापीठाने खास वेगळं दालन उभं केलेलं आहे, गायन, वादन आणि नृत्य. त्याचप्रमाणे 3 योग आहेत आपल्याकडं, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. या 3ही योगांना सरांनी आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. 40 वर्षात सरांचा जो सहवास लाभलाय, आशीर्वाद लाभलाय आणि जे मार्गदर्शन लाभलंय ते असंच मिळत राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सरांना खूप खूप मनापासून उदंड शुभेच्छा
आणि अत्यंत आरोग्यपूर्ण आयुष्य जावो. एक बार फिर स्वागत है आपका. वर्तमानामध्ये नेहमीच एक नकार असतोच हा. आणि हे सर्वांना सोसावं लागलंय. हो. जेवढे संत झाले सगळ्यांना सोसावं लागलं होय. की वर्तमानामध्ये त्यांच्या विचारांना समजून घेण्यामध्ये बऱ्याच लोकांना वेळ लागला किंवा त्यांना ते समजून घ्यायचं नव्हतं असं आपल्याला म्हणता येईल. एक थोडासा असा प्रश्न येतो की ज्याला आपण पसायदान म्हणतो, ज्या संदर्भात आज आपण चर्चा पण करणार आहे. आणि पसायदान ज्ञानेश्वरांनी मागितलं, पसायदान तुकारामांनी मागितलं, पसायदान रामदासांनी मागितलं. आणि पसायदानचा हेतू हेच आहे ना की एक वाकयज्ञ जेव्हा पूर्ण झालं तर ते वाकयज्ञ पूर्ण झाल्यानंतर कार्यसिद्धीस गेल्यानंतर मागितलेला प्रसाद येतो बरोबर. देवाकडून. तुम्ही एक पसायदान लिहिलेलं आहे. हो. तो संदर्भ काय आणि कशा संदर्भातलं ते नाही. पसायदान आहे? मी MIT जॉईन झाल्यानंतर जेव्हा मी सावरकरांवरती मी PhD केली. हं. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र मी ओवीबद्ध रचलं. अच्छा. 5000 लाईन्सची ते पोथी आहे, विनायक विजय नावाची. विनायक विजय. बरोबर. ते मी कराड सरांना भेट दिली. अच्छा. कराडांना भेट दिल्यानंतर त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा मी गाणी लिहितो किंवा कवी लिहितो अशी माहिती चर्चेमधनं आली. मग त्यांनी मला इंद्राणीची आरती लिही सांगितलं. हं. आता इंद्राणी नदीवरती जी आरती दररोज संध्याकाळी मोठ्यांदी वाचते हं. ती मी लिहिलेली आहे. बरं. मग चंद्रभागेची आरती लिहिली. बरं. वाखरीला पंढरपूरच्या अलीकडचं जे स्थळ आहे जिथे सगळ्या पालख्या एकत्र येतात त्या वाखरीचं गाणं म्हणून मी दिंड्या पोचल्या वाखरीच्या तळापाशी. आणि काय घडलं तर विठ्ठल रखुमाई स्वतःहून दरवाजात स्वागताला आले. जसं आपण यजमान म्हणून पाहुण्यांचं स्वागत करतो तसं या दिंड्यांचं स्वागत करायला विठ्ठल रखुमाई वाखरीपर्यंत आलेत असं त्या गाण्यात वर्णन केलं मी. पण ही काव्य जी लिहिली गेली ती मेड टू ऑर्डर, म्हणजे मला सुचली असं नाही. गाणं जरी मी लिहिलं तरी कराड सर म्हणाले तिथे काही करता येईल का रे संजय, इथे काही करता येईल का रे संजय, असं म्हणून मी ते लिहित असे. पण पसायदान दररोज दर कार्यक्रमामध्ये MIT मध्ये पसायदान कार्यक्रम संपताना वाजवलं जातं. हो. आणि ते ऐकत असताना मला असं वाटलं की जर संत ज्ञानेश्वरांनी येणे वाघयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे हो. असं म्हटलंय. हो. तर मग कराड सर हे विश्वशांतीच मागतात परत परत. मग ती मागत असताना ते करतायत काय, ते तर काही लेखक नाहीत. नाही. ते हो. मग ते काय करतात तर त्या वास्तू बांधतात. त्यामुळे आळंदीचे घाट, गरुड स्तंभ इथपासून समाजासाठी जगासाठी वास्तू बांधत जाण्याची क्रिया घडली. हं. म्हणून मला स्वतःहून त्यांनी न सांगता हं. सुचलेलं हे काव्य आहे. पसायदान. कराड सरांचे पसायदान असं त्याचं नाव आहे. बरं. हां. आणि त्याच्यामध्ये येणे वास्तू यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे हां. असं कराड सरांच्या वतीनं तो तुम्ही म्हटलेलं आहे. पसायदानाचा मुद्दा मांडलाय मी तो. ओके. आणि तो जो मुद्दा आहे ते पसायदान तुम्ही आत्ता सांगू शकाल? हो वाचून दाखवतो मी ते. हां. आधी जरूर. वाचून जरूर. दाखवतो आणि मग आपण त्याच्यावर त्यातून कराड सरांचं व्यक्तिमत्व कसं समोर येतं त्याच्यावरती विचार करू. जरूर. आज जरूर. वाढदिवसानिमित्त त्यांच्या आपण हा कार्यक्रम करत आहोत. हो. ते जास्त संयुक्तिक राहील आणि औचित्यपूर्ण आहे. वाचा. आता विश्वरूपे देवे येणे वास्तुयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. मानवी मनाची अशांती सांडो विश्वशांतीच्या नौबती झडो सर्व लोकही आनंदे नांदो सर्व काळ. या विश्वाचे घरटे होवो प्राणी पक्षीही तेथे वसो एक आकाशी जग विलसो सदोदित. विश्वशांतीचे दर्शन तैसे करावे वैश्विक शिक्षण सकल पृथ्वीचे व्हावे अंगण तृप्त मनाचे. चला तृप्त तरुणचे उपवन सर्व धर्मांचे आनंदवन शत्रुत्वाचा उरो न कण पृथ्वीवर. माणसाचे व्हावे थोर मन बुद्धी मानवाचे करो कल्याण शांतीसागरास यावे उधाण सर्वव्यापी. मनशांती ज्ञानशांती आरोग्य शांती कुटुंब शांती शांतीसही मिळो शांती शास्त्र ऐसे. ज्ञान विज्ञान अध्यात्म तिन्ही विचारांचा प्रयाग संगम ऐसा कलियुगी सर्वप्रथम हो सदा. ऐसे मागणे विश्वशांती देवते चरणी मज द्यावे वरदान या क्षणी इतकीच विनविणी कर जोडणी करतो विश्वनाथ. असं ते 9 ओव्यांचं पसायदान आहे. संजय जी, चर्चा तो हमारी जारी रहेगी ही, लेकिन एक छोटा सा विराम ले लेते हैं.
मुझे आज खुशी है that Professor Dr. Vishwanath Karad, the peace-loving founder president of the MIT Group of Education, will be completing 82 years. Vishwanath ji, happy birthday. आप जाति, पंथ, नस्ल, धर्म और राष्ट्र की सीमाओं से परे जाकर दुनिया में शांति की संस्कृति का प्रसार करते रहे हैं. May you continue to spread that culture of peace in the world. और आपके भविष्य की योजनाओं के लिए मेरे दिल से शुभकामनाएं. आपको जन्मदिन की बहुत बहुत बधाई. एक बार फिर स्वागत है आपका. हम चर्चा कर रहे थे, उसी चर्चा को आगे बढ़ाते हैं. म्हणजे या पसायदानामध्ये शेवटी विश्व कल्याणाचीच कामना केली गेलेली आहे. तीच प्रार्थना आहे ही. हो, आणि भक्तीचा हेतूच हा आहे मुळी, बरोबर आहे. की अध्यात्मचा माणसामधला जो आतला माणूस आहे हो, तो बाहेर यावा. आणि भक्तीमध्ये हां. देवधरजी मला माझं मत नाही, हो, ही स्थिती महत्वाची. खरं आहे. एखाद्या चरणी तुम्हाला मला ह्या ठिकाणी आलो की ह्या गुरुचरणी या देवाचरणी मला माझं मत नाही, नाही, तर मी गमतीनं त्याला डी वोट असं इंग्लिशमध्ये वापरतो. Devote. वोट म्हणजे मत. तर जसं फ्यूज डिफ्यूज केला जातो हो, तसं मी मला डी वोट केलं की इथे मला माझं मत नाही, ते म्हणेल ते. हो, ही जी संकल्पना भक्तीतली आहे, समर्पणाची आहे, ती गुरुचरणी असू शकते, देवाचरणी असू शकते. तर ती सातत्यानं कराड सरांच्या ठिकाणी की विश्वशांतीचा विचार निघाला तर तिथे बस दुसरं काही त्यांना सुचत नाही. मग आणि ते दुसरं काही सुचत नाही. आणखीन आपण ज्याला म्हणतो ना की डी लाईटमध्ये सुद्धा डिलाईट, करेक्ट, त्या अंधारात सुद्धा आनंद आतून येतो, तो आतून येतो. बाय सोर्स असतो, बाय फोर्स नाही येतो. हो, आणि तो कराड सरांच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसतो. काही वेळेला वर्तमानामध्ये 10 वर्षानंतर विचार करणाऱ्या माणसाची हालचाल वर्तमानात अडचणीची वाटू शकते, हम्म, वर्तमानातल्या माणसाला. पण जर पुढचा विचार केला तर लक्षात येतं की अरे हे आज आवश्यक आहे. तसं त्यांचं आहे. कारण त्यांचे वास्तुयज्ञ तोषावे जे आहे, तुम्ही सांगा मला, अहिल्याबाई होळकरांनंतर घाट या शब्दाशी निगडीत असलेलं नाव आहे विश्वनाथ कराड. खरंच आहे. बरोबर आहे. हो. आळंदीची अवस्था अत्यंत वाईट होती, हो, तिथलं पाणी अत्यंत वाईट होतं. पण तिथे आता जे सुंदर घाट बांधले गेलेले आहेत ते कराड सरांच्या पुढाकारानं बांधले प्रयत्नांनी, गेले. पुढाकारांनी. आणि हो. त्यातलं डिझाईन म्हणा, ते जन्मजात अभिजात आर्किटेक्टच आहेत. हो, हां, ते रेग्युलर आर्किटेक्चरचं ज्ञान जरी घेतलं नाही त्याने तरी सुद्धा ते पटकन पेनाने डिझाईन काढून कसं करायचं ते सांगतात. आपण त्यांना ते आता दिसतं. ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहे, खरंच या तसंच आहे. वास्तूमध्ये अनेक काही असे, तो गोल गुंबद जो आहे हो, तो पण म्हणजे त्यांनी स्वतःच तो सगळा म्हणून रेखाटलाय. केवळ एकच वास्तू नाही हां, तर घाट, गरुड स्तंभ हो, इकडे बांधलेले. त्यानंतर राजकपूरची ही इकडची आता जिथे आपण बसलोय ती, ते प्रांगण मिळाल्यानंतर इथे बांधलेल्या इमारती, MITची पहिली इमारत हो, कोथरूडची, ती सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज असं वाटत नाही अशा इमारती आहेत त्या. हो, प्रश्न असा आहे की हे सगळं जगाचा विचार करत असताना मोठे, आता मग काय वाटायला लागतं की आता हे काड्यापेटी ठेवल्यासारख्या बिल्डिंगी जेव्हा बघतो आपण हो, महाविद्यालयांच्या, तेव्हा वाईट वाटत जातं की अरे या माणसाने काय सुंदर कल्पना केली की आर्टिक्युलेशन जे आहे, हो. एखाद्या गोष्टीचं दगडविटांमधनं सुद्धा कला व्यक्त कला होण्याची व्यक्त क्रिया जी आहे होण्याची तिथे. क्रिया. हा यज्ञ आहे मोठा. हो. मग ते स्वतःसाठी नाही, नेपाळला जाऊन काठमांडूच्या भूकंपग्रस्तांसाठी 120 घरं बांधली. त्या घराचं डिझाईन अजून MITमध्ये आहे, कोथरूडच्या प्रांगणामध्ये. हो, बरं, नाव कोणाचं दिलं तर संत तुकाराम नगर आणि संत ज्ञानेश्वर नगर. वास्तुयज्ञ जो आहे त्यांचा, पहिल्या ओवीचं जे वर्णन आहे हां, त्यातून व्यक्तिमत्व कसं येईल तर येणे वास्तुयज्ञ तोषावे तोषणी मध्ये जावे पसाया दाणे. इमारती जगासाठी इमारती, गरुड स्तंभाची गरज नाही, पण अख्ख्या आळंदी या गावालाच जर मनुष्य रूप दिलं हम्म, तर त्याच्या खांद्यावर पताका असेल की नाही. हो, वारकरी पताका घेऊन हिंडतात. हो. तर ते आळंदी गावाची पताका काय आहे तर ती तिथे आहे. ती तिथे. बरोबर आहे. त्यात आता शिक्षण पण आलं, कारण स्वतः इंजिनियर आहेत, हो, 20 वर्ष प्रोफेसर होते. प्रोफेसर होते. मग आता शिक्षणाचा उपयोग करत असताना त्या इंद्रायणीच्या तीरावर त्यांनी मोठा स्क्रीन बांधलाय. जवळ 60 फूट बाय 80 फूट तो मोठा स्क्रीन आहे. आम्ही म्हणून म्हटलं की वर्तमानाला कळलं नाही की कराड सरांच्या कामाचा काय उपयोग करून घ्यायचा. नाहीतर मी तर म्हणतो की पूर्ण भारतभर जिथे जिथे नद्या आहेत त्या नदीच्या किनाऱ्यावरती एका बाजूला असा स्क्रीन उभा करायचा, स्टेज बांधायचं
आणि त्या स्टेजवरनं गावकऱ्यांना शिक्षणाचे प्रोफेसर्स किंवा शिक्षक शिकवतील आणि ते ह्या किनाऱ्यावरनं प्रोजेक्ट करून त्या स्क्रीनवरती दाखवायचे. एकाच वेळेला लाखो वारकरी ते बघू शकतात किंवा गावकरी बघू शकतात. हो. आता हे तिथे आहे, पण त्याचं अंडर युटिलाइज्ड आहे. यांचा दृष्टेपणा जो आहे कराड सरांचा, तर म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की वर्तमान की ताकत नहीं है, कराड सर का काम नापने की और जान लेने की क्या हो रहा है वो. इसलिए फिर मेरे मन में ऐसे आया कि क्यों न कराड सर ही ये दान मांगेंगे कि कम से कम लोगों के समझ में तो आने दो, जाए इतना ही दान मुझे दे दो, देना कि क्या हो रहा है वो. और वो अपने लिए कभी नहीं मांगता. करेक्ट. पसाय दान का हेतु ही वो है. संजय जी, चर्चा तो हमारी जारी रहेगी ही, लेकिन एक छोटा सा विराम ले लेते हैं. मुझे ये जानकर अति प्रसन्नता हुई कि MIT ग्रुप ऑफ एजुकेशन के संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर विश्वनाथ कराड जी का जन्मदिन है. डॉक्टर साहब, आपको मेरी ओर से बहुत सारी शुभकामनाएं. भविष्य की योजनाओं को पूरा करने के लिए आप हमेशा युवा महसूस करें. हमेशा की तरह जाति, पंथ, धर्म, राष्ट्र की सारी सीमाओं से परे हटकर देश विदेश में शांति का प्रचार और प्रसार करते रहें. डॉक्टर कराड साहब, आपको मेरी ओर से बहुत सारी जन्मदिन की शुभकामनाएं. आप यशस्वी भव, दीर्घायु भव, आयुष्मान भव. एक बार फिर स्वागत है आपका. पसायदान का हेतू ही वो है. म्हणजे पसायदान जेव्हा जेव्हा संतांनी मागितलं तेव्हा स्वतःसाठी नाहीच मागितले, त्यांनी विश्व कल्याणासाठीच मागितलेलं आहे आणि नम्रतेनं मागितलं. नम्रतेने कायमी पामर जाणे अर्थभेद वधवी गोविंद त्याची वधे, आपुल्या बळे नाही मी बोलतो, सखा कृपावंत वाचा त्याची. इथे विनम्रता आली. समर्थ रामदासांचं उदाहरण देवदासजी तुम्ही दिलं, तर ते अफजल खान जेव्हा जावळीच्या खोऱ्यात आला त्यावेळेला समर्थ रामदास देवीला उद्देशून म्हणतात की दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी, तुझा तू आडवी राजा. बहुत सुना है कथाओं में कि देवी तुम ये करते हो, इस असुर को मारा, इस असुर को मारा है, अब मुझे कैश ट्रांजैक्शन दे दो, परंतु रोकड़े का ही मूल सामर्थ्य दाखवे. तो आधुनिक काल में इस तरह से शिक्षा के क्षेत्र में इतना बड़ा काम करने वाले कराड सर आध्यात्मिक विचार करते हुए इन वास्तुओं का निर्माण करते हैं, जो उनके फायदे के लिए नहीं. ना तो राज कपूर की जमीन में तो 5 स्टार होटल भी बन सकता था. हाँ, बन सकता था उन्हें खरीदने के बाद मार्केट उनके है. तो उनके मन में वो भावना काम करती है. तसं तुकारामांनी जेव्हा पसायदान मागितलं, हेची दान देगी देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. तो ईश्वर को याद करते हुए अभी अपने काम सब कर रहे हैं. आप कल्पना कीजिए, अगर इस प्रांगण के जो विद्यार्थी हैं, इस प्रांगण के जो भी प्राध्यापक वर्ग हैं, सिखाने वाले हैं, समझ में ये नहीं आया कि यहाँ पे विश्व शांति देवता मंदिर क्यों है, तो वर्तमान में कराड सर के इस काम की हार हो जाती है. और कुछ सालों बाद शायद रियलाइज हो जाएगा कि विश्व शांति देवता मंदिर यहाँ प्रांगण में क्यों है इस तरह से. इसलिए मैंने कहा, मानवी मनाची अशांती सांडो, विश्व शांतीच्या नौबती जडो, सर्व लोक आनंदे नांदो सर्व काळ. सब लोग जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातो, उस तरह से वो कल्पना कर रहे हैं. फिर या विश्वाचे घरटे व्हावे, प्राणी पक्षी तेथे वसो, एका आकाशी जग विलोचो सदोदित. इसमें क्या है कि अथर्ववेद में, ये वेद की कल्पना है. अथर्ववेद में वी आर बर्ड्स ऑफ द सेम नेस्ट, ऐसे लिखा है. तो हम सब पंछी आहे, और ये जो नेस्ट आहे एक ही, मराठीमध्ये त्याला घरटं म्हणतो आपण, ते घरटं आहे आणि त्या घरट्यातून आनंद राहो सदोदित अशी कल्पना आहे. विश्वशांतीचे दर्शन तैसे करावे वैश्विक शिक्षण. यहाँ पे कराड सर आते हैं. अभी संतों ने तो सामाजिक शिक्षण दे दिया, लेकिन एकेडमिक हम कहते हैं जिसे, वो एकेडमिक्स में के माध्यम से विश्व शांति की ओर जाना, ये पहली बार हो रहा है. इसलिए इसे सिद्धांत है. मैं ज़्यादा इन्फ्लुएंस इसलिए वजह से हो गया कि ये सिद्धांत है कि एजुकेशन मटेरियल लाइफ के लिए नहीं है. भौतिक सक्सेस तो चाहिए, लेकिन उससे भी ज़्यादा आगे जाके ये सोचना है हमें कि अरे इससे हम विश्व शांति की तरफ जाएंगे क्या. तो बचपन में ही बोलना पड़ेगा जी. स्कूल एजुकेशन होगा,
तो बेसिक यूनिवर्सल एजुकेशन सिस्टम वैल्यू बेस्ड वो हमें तैयार करनी है। संजय जी, एक छोटा सा विराम ले लेते हैं। Shri Vishwanath Kararji, you may not know me, but I know about you and the MIT Group of Educational Institutions and Vishwa Shanti Darshan channel. You've been standing for world peace, for all human beings to exist peacefully with no biases of gender, color, race or religion. I take this opportunity to wish you many, many happy returns of the day and a long, long life. May you inspire and empower people to appreciate life and learn to live in peace and harmony with each other. With all of my best wishes. एक बार फिर स्वागत है आपका। MIT एक किस्म से म्हणजे हा एक विचार आहे त्याच्या मागे की ज्ञानार्थ प्रवेश आणि सेवार्थ प्रस्थान। हाँ जी। तो जब ये धारणा आ जाती है कि ज्ञानार्थ प्रवेश हो और सेवार्थ प्रस्थान हो, क्योंकि हाँ जी। हम बहुत एकेडमिक उसमें अच्छी डिग्री ले सकते हैं, हम डॉक्टर बन सकते हैं, हम इंजिनियर बन सकते हैं, पण त्यात एक चांगला माणूस करेक्ट तो क्या कसा है घडेल ते महत्वाचं आहे। शिक्षा देवदत्त जी एक ऐसा शस्त्र है जिसका विनियोग कौन कर रहा है और क्यों कर रहा है, उस पर उसका परिणाम सामने आएगा। और ये शिक्षा जो है वो आदर्श रख के दे सकते हैं हम, बिना आदर्श के शिक्षा नहीं दे सकते। मूल्यों को सामने अभी देखो रखकर ही हमारे दर्जी है, हमारे जो कपड़े सिलाता है, हाँ, वो भी कपड़े को काटता है, करेक्ट, और जेब कतरी भी काटता है। लेकिन जेब कतरी के काम को हम पुण्य नहीं कह सकते। देखिए यहाँ पे निपुण है, ये शब्द हम लाते हैं हाँ। एजुकेशन से। ये आदमी निपुण है, हाँ। निपुण क्यों है? उसमें पुण्य है। सिर्फ एक्सपर्ट है करके निपुण नहीं है, पुण्य है, पुण्य है उसके पास, क्योंकि पुण्य उस काम में पुण्य है जो समाज के लिए करे। तो ये कराड सर का ये जो खासियत आहे जी, ही विशेषतः लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे। आणि म्हणून ते असं म्हणतात की तैसे करावे वैश्विक शिक्षण। मुझे भाग्यराम है, उनके साथ गया था यूनेस्को में, उन्होंने जब भाषण दिए तो यही बात कि पूरे दुनिया की शिक्षा प्रणाली एक अगर हो जाए तो ही विश्व शांति मुमकिन है। खरंय, नहीं तो रशिया और यूक्रेन चालू रहेगा। अगर एक तरीका का शिक्षा पहले से दी जाए बच्चों को, तो जैसे मैं कहता हूँ कि स्टैंडर्डाइजेशन ऑफ ह्यूमन बॉडी तो कुदरत ने की है, मदर नेचर ने। अब हमें मनुष्य के रूप में स्टैंडर्डाइजेशन ऑफ ह्यूमन माइंड करने की आवश्यकता है, और वो माइंड शिक्षा के माध्यम से होगा। इसलिए कराड सर इस तरह से प्रार्थना कर रहे हैं। ते म्हणतात ना की हीच आमची प्रार्थना आणि हेच आहे मागणे, माणसांनी माणसाशी माणसासारखे वागावे, तसे वागले पाहिजे, तसे खरं। चला तृप्त तरुण से उपवन। अब प्रसादन में लिखा है चला कल्पतरु से आरव, करेक्ट। तो चला कल्पतरु मतलब हम सब। हाँ, कल्पतरु का मतलब मनुष्य को निर्देशित किया हुआ है वो चला, और अचल और चल जो सजीव हैं, जो मूवमेंट करते हैं, वो चला कल्पतरु उनसे आरव मतलब उपवन। वो तो अब किस उपवन की आवश्यकता है? पैसे कमाते हैं लोग लेकिन शांति नहीं है, दे आर नॉट कंटेंटमेंट नहीं है। दैट इज द प्रॉब्लम। बिकॉज हमारे यहाँ पे मुझे जो चाहिए वो मैं कैसे भी करके पाके रहूँगा, ये एक तरीका। एंड द रियलाइजेशन ऑफ व्हाट आई हैव, मेरे पास जो है उसका समाधान मेरे पास होना चाहिए। तो वो तृप्त कौन है? मराठी मी म्हणतो नेहमी की प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणता आलं पाहिजे। हो, तो माणूसच अध्यात्मासाठी उपयोगाचा आहे, नाही तर तो नाही। म्हटलंय ना की जब आवे संतोष धन सब धन धुरी समान। करेक्ट। जेव्हा आपल्या मनामध्ये संतोष समाधान आहे, तेव्हाच बाहेरची जे काही वैभव आहे किंवा संपत्ती आहे ती व्यर्थ आहे, ती येऊन जाऊन आहे। संत तुकारामांचा अभंग आहे, रामकृष्ण आले गेले तेणे जग का ओसची पडले, असं बरोबर आहे। तो चला तृप्त तरुणचे उपवन, सर्व धर्मांचे आनंदवन। ये बिल्कुल कॉन्सेंट्रेटेड टॉपिक है कराड सर के मन में कि ब्रह्म, अब्राहम और इब्राहिम तीनों में ब्रह्म है। ब्रह्म में ब्रह्म है, अब्राहिम के स्पेलिंग में भी वही स्पेलिंग है, और इब्राहिम में भी वही ब्रह्म है। सवाल ये है कि ये जो आज अशांति है, धर्म के नाम पे झगड़े चल रहे हैं, उनको इकट्ठा लाने का मार्ग क्या है?
तो वो करार सर कोशिश करे बार बार। इसलिए अभी जो जिस प्रांगण में हम है वहाँ पे जो दुनिया का सबसे बड़ा गुंबद उन्होंने तैयार किया है, उसमें स्वामी विवेकानंद की जो कल्पना थी वो प्रतिमा रूप है, लेकिन प्रतिमा रूप से ही वो मौजूद है वहाँ पे कि जो सब साइंटिस्ट वैज्ञानिक इकट्ठा है और अंदर संत इकट्ठा है, उन सबका एकत्रित मिलाप वहाँ पे होना चाहिए। Dr. Vishwanath Karad, the founder president of MIT colleges and different educational institutions, is a man who has tirelessly worked to promote and inspire young minds through education in fields of culture, peace, and on this momentous day, I want to wish him all the very best. Sir, please continue with the same enthusiasm, with the same zeal. Keep inspiring young minds, and may God give you all the health and all the happiness to continue your journey. Happy birthday, sir. एक बार फिर स्वागत है आपका। आपने जो जिक्र किया हाँ जी। तो सच में धर्म ग्रंथों का भी अध्ययन उस तरह से नाही हो सका आहे, कारण की जर आपण पाहिलं तर एक एक वाक्य आपल्याला असं मिळतं की जसं आपण म्हणतो की एको हम द्वितीयो नास्ति, हाँ तर वन गॉड अँड फादर ऑफ ऑल, अरे हे बायबलचं कोटेशन आहे. होय गुरु ग्रंथ साहेबांमध्ये काय येतं, एक पिता एक असके हम वारी कोण भलो को मंदो, तेच म्हणतात ते. होय आणखीन कुरानमध्ये पण तेच आलेलं आहे. एकच ईश्वर. फतेहुल्लाहुल मलिकुल हक, एकच हक्क आहे, एकच हे आहे. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, या ह्याचं सगळं एकच आहे. एकच आहे. तर मग भांडणं कशात आहे? मग भांडणं कशाला आहे, कारण भांडणं की रिच्युअल्स मध्ये भांडण आहे. हो हाँ, परंपरा जो है ना वो गांधारी की तरह रहती है, ब्लाइंड. ब्लाइंड परंपरा अक्सर गांधारी रहती है, और गांधारी होने की वजह से आंखों पे जो पट्टी लगाई वो कानों के ऊपर से भी गई. हाँ, न तो कुछ सुन रहे हैं, न कुछ देख रहे हैं. सिलेक्टिव डिफरेंस है. सिलेक्टिव है. इसलिए द्रौपदी की चीख सुनाई नहीं दी गांधारी को, स्त्री होने के बावजूद भी. जी. त्याचं कारणच ते आहे. आज हम परंपरा में अटके हुए हैं. जैसे मैं माझे एक मित्र, आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे, सत्यनारायणची पूजा होती आणि वहाँ पे बिल्ली बांध के रखी थी. हाँ, वो कथा तो मैंने तो है बोला ही. बिल्ली क्यों बांध के रखी है, तो हाँ. बोले हम लोगों में मानते हैं. तो उसका वजह क्या है मालूम नहीं. तो मैंने पूछा, बूढ़ा आदमी था उसे, तो उसने कहा कई सालों पहले वो सत्यनारायण पूजा का सामान जो था जी. वो बिल्ली चूहे के पीछे लगी तो उस जम मारी, उसने कूदी तो सामान इतस्त हो गया. इसलिए वो आदमी ने उस वक्त कहा कि बिल्ली को बांध के बिल्ली रखो. को बांध के रखो. अब वो कागज जो था जिसमें सत्यनारायण पूजा के लिए जो जो लगता है, जी, उसमें जी. लास्ट में ये भी आ गया कि बिल्ली को बांध के बिल्ली रखो. को बांध के रखो. अब 25 साल के बाद, 35 साल के बाद कोई सोचता भी नहीं है कि ये क्यों है. और अब इसीलिए अगर उसको बिल्ली घर रूढ़ी में नहीं कहते है, हैं. नहीं, अगर बिल्ली घर में नहीं है तो बाहर से लाकर बांधते लाकर हैं. बांधते हैं. सवाल ये है कि ये जो धर्म का रिचुअल्स में मशगूल होना जो है ना, उसको रोकने का तरीका शिक्षा है. परंपरा और शिक्षा के रूढ़ी का माध्यम यही से फर्क होगा. है, और वो Correct. शिक्षा के माध्यम से ही दूर हो Correct. सकता है. इसलिए माणसाचे व्हावे थोर मन, बुद्धी मानवाचे करो कल्याण. बुद्धी मानवाचे Instinct करो नहीं, कल्याण. intellect. हाँ, हाँ, बुद्धि ने मानव का कल्याण करना है, प्रेरणा ने नहीं. प्रेरणा पे जो जी रहा है वो प्राणी प्राणी है, है. हाँ, बुद्धि पे जो जी रहा है वो मनुष्य है. मनुष्य है. तो शांति सागरा से यावे उदाहरण, हाई टाइड आने दो शांति सागर को, सब जगह पे शांति जानी चाहिए, शांति सर्वव्यापी छाने दो. होनी चाहिए. हाँ. मनस शांति पहले व्यक्ति, फिर कुटुंब परिवार, हम्म. फिर समाज, फिर समाज, फिर राष्ट्र और हाँ. फिर विश्व. विश्व. ये 5 स्टेजेस हैं जी. शांति के. तो मनस शांति, ज्ञान शांति, आरोग्य शांति, कुटुंब शांति. शांति से ही मिलो शांति. अब ये तो शास्त्र है, शांति रहे वह शांति. हाँ, शांति एमआईटी की जो मंत्र है प्रार्थना ही है उसकी अपना जो वैदिक, आखिरी है, हाँ. उसमें यही तो है, वनस्पति शांति, औषधय औषधय शांति, शांति, उसमें वनस्पति हाँ, शांति. शांति रेव शांति, शांति. ऐसे हाँ. लिखा हुआ है. तो इतना हाई लेवल का अध्यात्म है, विचार हमारे यहाँ पे है, विचार है, चिंतन विज्ञान है, है. विज्ञान है. वो तो दुनिया के सामने जाना चाहिए. जी. वही करा सर, कोशिश करे. लेकिन क्या है, मराठीमध्ये घराचे वासे सरळ नसतील ना, मोठे वासे, तर छोट्या वाशांना धोका असतो. हो. पण छोटे वासे सरळ नसतील ना तर घरच पडण्याचा धोका असतो. आज प्रॉब्लम ये है करार सर के साथ में कि करार सर जिस ऊंचाई से सोच रहे ऊंचाई से हैं, सोच रहे हैं, उस ऊंचाई को नापने की ऊंचाई, बौद्धिक ऊंचाई लोगों के पास आसपास में अगर नहीं होगी तो ये प्रॉब्लम होगा. इसलिए जी. मैं मुक्त मन से आपके सामने बोल रहा हूँ कि जी, करार जी. सर को जब मैं देखता हूँ तो मुझे
थोड़ा दुख भी होता है, जन्मदिन का अवसर है, दुख की बात नहीं करनी चाहिए, लेकिन ऐसे लगता है कि अरे ये ध्यान में क्यों नहीं आ रहा है कि ये क्या हो रहा है, ये वर्तमान के लिए नहीं हो रहा है, ये आगे जाके होने वाला है। सरसो विपरीताश्च सरसत्वम न मुच्यते, साक्षरा विपरीताश्च राक्षस एव केवलम। जो सरसा मनुष्य आहे तो उलटा सुलटा सरसच असतो, डावीकडून उजवीकडे, पण जो नुसता साक्षर आहे वो जो उलटा आता है तो राक्षस जैसा राक्षस हो जाता है। दैट इज अ प्रॉब्लम टुडे विथ इंडियन एज्युकेशन ऑल्सो। ज्ञानदेवाचा संदेश आणि विवेकानंदांचं स्वप्न भारताला राष्ट्रगुरू म्हणून जगाला मान द्यावा लागेल, ते ज्यांनी आज प्रत्यक्षात घडवत आणलं त्या डॉक्टर विश्वनाथ कराडांना वर्धापन दिनानिमित्त शतंजीव शरदो वर्धमानः शतम हेमंतान शतम वसंतान अशी 125 वर्ष त्यांना परमेश्वरानं आयुष्य देऊन विश्वैक्याचं त्यांचं स्वप्न जगाच्या कानाकोपऱ्याला दिसलं, त्यांनी आम्हाला ते पाहायला दाखवलंय, ते सगळ्यांना पाहायला मिळावं अशी परमेश्वराच्या चरणी माझी प्रार्थना आहे। एक बार फिर स्वागत है आपका। ज्ञान विज्ञान अध्यात्म तिन्ही विचारांचा प्रयाग संगम ऐसा कलियुगी सर्वप्रथम हो सदा। पहली बार होने दो ऐसे वो इच्छा प्रकट कर रहे हैं, पसायदान मांग रहे हैं हाँ। कि ज्ञान विज्ञान और अध्यात्म तीनों इकट्ठा आना चाहिए। ये तीनों इकट्ठा आने के बाद ज्ञान विज्ञान योग तो अध्याय भगवद गीता का एक अध्याय ही है पूरा का पूरा, बिल्कुल। कहाँ पे मैं कहाँ हूँ ऐसे बोल रहा है वो कहा ही है उन्होंने ना, कृष्ण ने अश्वत्थ सर्ववृक्षाणाम देवर्षिणाम च नारद, सब जगह कृष्ण है। करेक्ट। लेकिन उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत, वो कृष्ण कह रहे हैं कि तुम खुद को चेंज करो, खुद के आत्मा, तुम्हारा ही आत्मा तुम्हारा ही नाश करेगा या तुम्हारा ही आत्मा तुम्हारा भला करेगा। तो वो एजुकेशन से ही जा सकता है। इसलिए कराड़ सर का इंजीनियर होना और कराड़ सर का वारकरी संप्रदाय का होना, आध्यात्मिक होना, ये एक अपूर्व संगम हो चुका है इस व्यक्तिमत्व में। और हमें याद आता है उपाध्याय जी की एक वर्तमानपत्रात वाचलं होतं मी की कुठेतरी विजय भटकर बोलले की एक दिवस तो येईल की विज्ञान सिद्ध करेल की हो ईश्वर ही एक शक्ति आहे। और वो है, हम मानते नहीं है। आप सोचिए, मैं अक्सर कहता हूँ कि रास्ते पे एक्सीडेंट हो गया जी और कार वाला भाग गया, वो आदमी को मारने के बाद पुलिस आई, पुलिस ने क्या किया, गुना जो था गुना उसका रिकॉर्डिंग अपराध दर्ज किया, लेकिन क्या कहा, अज्ञात कार चालक के खिलाफ। अभी अगर चालक मालूम नहीं है लेकिन घटना है, घटना घटित हो चुकी है, चार चालक मानते हो, तो फिर ये पूरा ब्रह्मांड घूम रहा है, हर रोज ऋतु आ रहे हैं, बारिश आ रही है, पृथ्वी घूम रही है, कोई एक दूसरे पे टकराता नहीं है, फिर ये घटना तो चल रही है, तो कोई तो चालक होगा उसका, कोई तो चालक होगा। तो वो मानने की आवश्यकता है। वो ताकत भले आप भगवान कहो, अल्लाह कहो, ईश्वर कहो, गॉड कहो, कुछ भी कहो, नाम उसे कुछ भी दो, तो वो एजुकेशन से जाएगा, तभी बच्चे लोगों के मन में श्रद्धा तैयार होगी एजुकेशन में। और श्रद्धावान लभते ज्ञानम, बिना श्रद्धा की शिक्षा जो है और नहीं मिल सकता, नहीं, वो अशांति तैयार करेगी। बिना श्रद्धा की शिक्षा अशांति निर्माण करेगी। आज इसीलिए आज तर्क आगे है। हाँ, तर्क अच्छी बात है। विवेकानंदनी सुद्धा रामकृष्ण परमहंसला एकदम मान्य नाही केलं, नाही की ते म्हणाले की जरी मी तुमचा आदर करतो तरी तुमची प्रत्येक गोष्ट मी ऐकून घेणार नाही। त्यांना स्वतः तो अनुभव झाल्याशिवाय, आणि म्हणूनच विवेकानंदांबद्दल हेच म्हटलं जातं। तर्काचं एक आहे, तर्काचा अतिरेक झाला की तो निसरडा होतो, मग तो निसरडा होतो। हाँ, वो चिकना हो जाता है, जैसे ज्यादा अतिरेक हो जाएगा उसमें आतंकवादी आ जाएंगे तर्क में। और इसीलिए संत ये कहते हैं कि तर्क से आप निरुत्तर तो कर सकते हैं, करेक्ट, लेकिन उत्तर नहीं दे सकते। उत्तर तो कहाँ है? श्रद्धा के पास। तो विवेक जो है, विवेक होना विवेक के पास, तो विवेक नहीं आ रहा है आज की शिक्षा से। कराड़ सर बार बार वही कोशिश कर रहे हैं, विवेक आना चाहिए। भगवद गीता के पहले ही अध्याय में ज्ञानेश्वर जी ने कहा है, अभिनव उद्यान विवेक तरु से। भगवद गीता का वर्णन ही ऐसा है, अभिनव उद्यान है विवेक तरु से। कौन से पेड़ लगे हैं? तो विवेक के पेड़ लगे हैं, उसका ये उद्यान है भगवद गीता करके। और इसलिए आखिर में ऐसे मागणे विश्व शांती देवते चरणी, मज द्यावे वरदान या क्षणी, इतुकीचं विनवणी कर ऋणी करतो विश्वनाथ। तो ये उनकी तरफ से
मैंने ये प्रार्थना लिखी कि वो भले वो कवि नहीं हैं, लेकिन उनके मन में ये जो काव्य है, उनके मन में जो इच्छा है, जो बार बार प्रकट होती है, तो वो ऑड मैन आउट देखिए, वर्तमान में ऑड मैन आउट होती है, लेकिन सच्चाई आज उनके जन्मदिन पे उनको हम जीवेत श्रद्धा शतम ऐसे कहते हुए ये कहेंगे कि इनकी ये जो इच्छा है विश्व शांति की, और वो भी एजुकेशन के माध्यम से, वैल्यू बेस्ड यूनिवर्सल एजुकेशन सिस्टम जो सर्व धर्मों को, सब संप्रदायों को इकट्ठा लाएगी। और वैसे मुमकिन है, सिर्फ कोशिश चाहिए और करने वाले के मन में इच्छा चाहिए। सत्य संकल्प आता था नारायण, तो वो होना चाहिए, लेकिन वो सभी धर्मों में होना चाहिए। संकल्प में वो शक्ति है। हम रिचुअल में झगड़ा कर रहे हैं, उसमें गड़बड़ है। आपका रिचुअल अलग है, लेकिन मैं तो कहता हूँ सब प्रार्थना तो आकाश की तरफ ही देख के करते हैं। हाँ, एक भी नहीं है जो जमीन की तरफ देख के प्रार्थना करेगा। ऐसे ऊपर ही हाँ, नमाज के लिए जो हाथ है ऐसे ही, वो भी ऊपर ही है, ऐसे ही देख रहे हैं, ऐसे भी है। ओ गॉड, तो आकाश जो सबसे बड़ा भूत है, पंचमहाभूतों में आकाश सबसे बड़ा है। बाकी 4 जो है वो आकाश में समाये हुए हैं। हाँ, बाकी जो 4 हैं, तो भगवान, इसलिए हमारे भगवान देखो सब सावले हैं, काले हैं, नीले हैं, ये सब आकाश के रंग है। हाँ, जो बदलते रहते हैं, वो बदलते हैं, लेकिन यही सावले रहेंगे, काला रहेंगे, नीले रहेंगे, हाँ। लेकिन वो आकाश के रंग है। तो मुझे ऐसे लगता है कि विश्वनाथ कराड जी के जन्मदिन के अवसर पर ये प्रोग्राम हम कर रहे हैं, जीवेत श्रद्धा शतम हो, कारण ही व्यक्ती जास्त वर्ष जगेल तर तो विचार वर्तमानामध्ये ताजा राहील आणि रुजेल। त्यामुळे आपण हात जोडून देवाला प्रार्थना करूया की जीवेत श्रद्धा शतम आणि कराड सरांच्या त्यांना शतायुषी आयुष्य लाभो आणि हे जे काम आहे त्यांचं ते पूर्णत्वास जावं अशी संकल्पना। डॉक्टर संजय उपाध्यायजी, तुम्ही आलात आणि तुम्ही स्वतःचे विचार तर मांडलेच, पण त्या विचारातूनही एक जो मोठा एक हेतू समोर आला, आणि त्या हेतूचाही हेतू एवढाच आहे की जगात एक शांती व्हावी आणि सर्वांनी मिळून मिसळून राहावे, आणि आपला तो मूळ विचारच आहे ना, उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम। तर याच वसुधैव कुटुंबकमची संकल्पना घेऊन जे काम विश्वनाथ दादा कराड करतात आहे, आणि त्यात तुमच्यासारखे आमचे डॉक्टर मुकेश शर्मा यांच्यासारखी काही लोक, दाते साहेब आहेत, ही सगळी लोक त्यांच्याबरोबर कांद्याला कांदा लावून काम करतायत, तर यश तर नक्कीच आहे। आणि आपण एकदा पुन्हा अशी प्रार्थना करू, त्यांच्या आयुष्यासाठी कामना करू आणि त्यांचं अभिष्टचिंतन करू, अभिनंदन करू। धन्यवाद, नमस्कार।